अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फलटण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध। एसआयटी चौकशीची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी ओबीसी सेलचं निवेदन। बातमी नाशिक येथून। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयितांमध्ये नाव असलेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अभिजित नाईक निंबाळकर यांच्या चौकशीशिवायच त्यांची पाठराखण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचे नेतृत्व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व वेहळगाव सोसायटीचे चेअरमन अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केले। निवेदनात म्हटले आहे की राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून गृह खातं निष्क्रिय ठरले आहे। फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वतःवर होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार केली होती, मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले। उलट तिचा छळ वाढला। सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व कॉन्स्टेबल प्रशांत बनकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप नमूद करण्यात आले असून दोघांना अटकही करण्यात आली आहे। पुढे म्हटले आहे की महिला डॉक्टरवर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने आत्महत्या केली। या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर, पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे सहाय्यक यांनी राजकीय दबाव आणल्याचा संशय असून त्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। निवेदन सादर करताना अॅडव्होकेट सुरेश आव्हाड, अॅडव्होकेट संदीप दांडगव्हाण, अॅडव्होकेट गणेश वंजारी, भारती चित्ते, मीराभाई, अशोक शेंडगे, देविदास मंडलिक, राजाराम फड, अनिल गरुड, कलाबाई शेंडगे, राजेश आंधळे, पोपट निकम, सचिन पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्याची कायदा सुव्यवस्था आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून खूप लायास गेलेली आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर या राज्यातले जे रक्षक आहेत तेच भक्षक म्हणून पाहत आहेत। आज फलटणचं एक प्रकरण आपण जर बघितलं असेल तर एक होतकरू डॉक्टरला आत्महत्या करण्यास भाग पाडणारी ही प्रशासन यंत्रणा आहे। याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण बघत असेल तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू अभिजित नाईक निंबाळकर यांच्यावर काही आरोप झालेले आहेत की यांनी काही कुठल्या तरी प्रकाराच्या आधारे त्या डॉक्टर्सला त्यांचे जे काही रिपोर्ट्स होते ते चेंज करण्यासाठी त्या डॉक्टर्सवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची तक्रार वारंवार त्या डॉक्टर महिलेनी संबंधित जे त्यांची कमिटी होती त्या कमिटीकडे केली। त्याच पद्धतीने संबंधित पोलीस स्टेशनचे पीआय असतील अथवा तिथले जे डीवायएसपी असतील त्यांच्याकडे काही चौकशी करण्यासाठी त्यांनी तक्रार देखील केली। मात्र या तक्रार अर्जाला केवळ आणि केवळ केराची टोपली दाखवली आणि त्या जी महिला डॉक्टर होती त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेशर आणण्यात आलं, दबाव आणण्यात आला। त्या दबावात असताना तेथील जे पीआय जे पीएसआय जे होते गोपाल बदने आणि तसेच पोलीस शिपाई प्रशांत बनकर यांच्यावर काही आरोप होत आहे की यांनी त्या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे। त्याच पद्धतीने गोपाल बदने यांनी त्यांच्यावर वारंवार 4 वेळेस लैंगिक अत्याचार केलेला आहे। म्हणजे एकीकडे पोलीस प्रशासन एखाद्या महिलेला चांगल्या प्रकारे वागणूक द्यायची सोडून त्यांचे प्रश्न मिटवण्याचे सोडून त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतायत। त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र खेदाची गोष्ट एक आहे की यामध्ये जे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहे त्यांचं नाव येत आहे। त्या निंबाळकर नाईकांच्या घरी या राज्याचे कायदा मंत्री किंवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात, त्यांच्या भागामध्ये सभा घेतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा तपास न करता क्लीन चिट देतात। याचा खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा निषेध नोंदवतो आणि यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे। हे काय प्रकरण आहे? त्या महिला डॉक्टरनी जे हातावर लिहिलेलं जे डाईंग डिक्लेरेशन आहे त्याचं एक चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पुराव्याकामी त्याचा वापर करण्यात यावा आणि यामध्ये जे दोषी असतील या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, यांची चौकशी व्हावी। यासाठी आज आम्ही त्याच पद्धतीने एसआयटी नेमण्यात यावी आणि एसआयटीच्या मार्फत एक निवृत्त न्यायाधीशांची एसआयटी नेमण्यात यावी। यामध्ये जे पण दोषी असतील मग ते पोलीस निरीक्षक असतील, पोलीस उपअधीक्षक असतील, पोलीस अधीक्षक असतील अथवा त्या डॉक्टरचे त्या संबंधित रुग्णालयातील जे डीन असतील किंवा जे डॉक्टर्स असतील यांची चौकशी होऊन यांना देखील या गुन्ह्यामध्ये यांचा देखील समावेश आहे, यांच्यावर देखील चौकशी करून यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी। या मागणीचं निवेदन आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे देण्यासाठी आले
आलेलो होतो. मात्र जिल्हाधिकारी साहेब VC ला असल्यामुळे संबंधित विषयांचं निवेदन आज आम्ही घाडगे मॅडमला दिलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीची मागणी, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे निवेदन. बातमी खुलताबाद येथून. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सांगवी येथील ग्रामविकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंतराव सुरतकर यांनी केले. गावातील विकास कामे ठप्प झाली असून ग्रामविकास अधिकारी हे केवळ राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा थेट आरोप अनंतराव सुरतकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. स्थानिक नागरिकांमध्ये देखील या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ बदलीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज या ठिकाणी खुलताबाद गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. त्याचं कारण असं आहे, बाजार सांगी या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामविस्तार अधिकारी बनसोड हे गेल्या 5 ते 6 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी दलित, आदिवासी, मुस्लिम लोक बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग तसेच रोजगार हमी योजना, पंतप्रधान घरकुल योजना या अशा अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवण्याचा उद्देश शासनाचा आहे. परंतु सदरील ग्रामसेवक दलित, मुस्लिम, आदिवासी लोकांना घरकुलासाठी किंवा रोजगार हमीचे फॉर्म भरून देण्यासाठी सहाय्य करत नाही, सहशिक्के देत नाही. तर त्यांचा जो कालावधी आहे हा 3 वर्षाचा असतो, तो त्या ठिकाणी संपलेला आहे. परंतु आज 4-5 वर्ष झाले ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी राहून ते राजकारण करतायत. आम्ही कालच्या 27 तारखेला छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना एक निवेदन दिलं पक्षाच्या वतीने की सदरील ग्रामसेवक यांना बाजार सांगी ग्रामपंचायतमधून हटवण्यात यावं आणि त्यांची जिल्हा बदली करावी. ही आमची एकमेव मागणी आहे. कारण असं आहे, ज्या ग्रामसेवकांनी समाजाचं काम केलं पाहिजे तो आमचा या ठिकाणी जरी अधिकारी असला परंतु तो जनतेचा नौकर आहे याची त्याला जाणीव असली पाहिजे. तो कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. म्हणून आम्ही खुलताबादचे BDO प्रकाश नाईक यांनाही त्याची एक कॉपी दिलेली आहे, कलेक्टरलाही त्याची एक कॉपी दिलेली आहे. यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची जिल्हा बदली या ठिकाणाहून झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जैन समाजाच्या हॉस्टेल व मंदिरच्या जमिनीची बेकायदेशीर रजिस्ट्री रद्द करण्याची मागणी. फुलंब्री तहसीलदार यांना जैन समाज बांधवांनी दिले निवेदन. बातमी फुलंब्री येथून. पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची सार्वजनिक 3 एकर जागा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत बेकायदेशीर पद्धतीने विक्री केली. यामुळे देशातील समस्त जैन समाज अत्यंत आकर्षित झाला आहे. ही जागा सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह 1960 पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्त यांची दिशाभूल करून गोखले बिल्डर या विकासकाला 311 कोटी रुपयांना विक्री करण्यासाठी करार केला. या प्रकरणाने संस्थेच्या परिसरात 65 वर्ष जुने 1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे अस्तित्व डावलण्यात आले. तसेच विश्वस्तांनी विविध बँकेकडून या जमिनीवर कोटी रुपये कर्ज वसूलून मिळकत गहाण ठेवली आहे. या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी फुलंब्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जैन समाजाचे राजेंद्र साहूजी, हिरालाल पाटणी, राजेंद्र पाटणी, निखिल पाटणी, सुगंध सागर काळे, निलेश पहाडे, शारदाबाई पाटणी, मंगलबाई पाटणी, छाया पाटणी, मित्तल पाटणी, अभिजित पाटणी, अभिषेक धुमाळ, तेजस पाटणी, नीरज पाटणी,
जयेश मनोरकर, युगल पाटणी, सपना अग्रवाल, तेजस साहूजी यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमदार संजना जाधव यांच्या वतीने दीपावली निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार व पालकमंत्री संदीपान भुमरे हे होते. बातमी कन्नड येथून. कन्नड तालुक्याच्या आमदार संघर्ष कन्या संजनाताई जाधव यांच्या वतीने दीपावली निमित्त भव्य स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपानजी भुमरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे तसेच वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा संघटक भरतभाऊ राजपूत, जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील जगताप, तालुका प्रमुख नारायणभाऊ बोडखे, शहर प्रमुख रामभाऊ पवार, माजी सभापती आप्पासाहेब घुगे, नगरसेवक वाल्मिक लोखंडे, सभापती मनोज राठोड, जयेश बोरसे, प्रकाश सेठ अग्रवाल तसेच अनेक भावी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आणि फराळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यामध्ये 5 वर्ष तात्याने फिरत होते तेव्हा बरीचशी लोक आमच्यावर टीका टिप्पणी करायचे. बरीचशी लोक म्हणायचे की कुणी माजी आमदार फिरतायत, कुणी जिल्हा परिषद सदस्य फिरत होतं, प्रत्येकाकडे कुठले ना कुठले पद होते. परंतु मी एकटी अशी होती की माझ्याकडे कुठल्या प्रकारचं पद नव्हतं. आणि मी तालुक्यात फिरत असताना आम्ही एखाद्याच्या सुखात जायचो, दुखात जायचो, लग्नात जायचो, कार्यात जायचो, तेव्हा पाठीमागनं लोक माझ्या कार्यकर्त्यांना हसायचे की 4 मुंडके घेतात आणि त्या एका बैला घेतात आणि फिरतात, तुमचं काय होणार आहे. परंतु तात्या, जसं तुम्ही आता म्हटले की आता कन्नडमध्ये जसं भाऊ बहिणीला बोलवत असतो, पण आता ही नवीन पद्धत झाली की बहीण भावाला बोलवते. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की माझ्या या सगळ्या भावांनी मला मागच्या वर्षी ओवाळणी देऊन टाकलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने मला त्यांना बोलवण्याची होती म्हणून आज यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. त्याच्यामुळे ही कार्यकर्ती लोक आता तेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले. निवडणूक लागायच्या अगोदर परिस्थिती अशी होती आमची सगळ्यांची की ताई एखाद्या गावात जाणार म्हटले की वाजतं. कारण मी तुम्हाला सांगते की माझ्या वडिलांना जेव्हा मंत्रिपदामध्ये पहिले मंत्री माझे वडील झाले तेव्हा ग्राहक आणि सर्वमुक्त असं काहीतरी एक पद त्यांना मिळालं. मलाही ते पदाचं नावही सांगता येईना असं पद माझ्या वडिलांचं होतं. माझ्या वडिलांकडे कार्यकर्ते यायचे आणि माझ्या वडिलांना विचारायचे की दादा तुम्हाला नेमकं हे पद कोणतं मिळालं, आमच्या डोक्याच्या वरून हे पद चाललं. माझे वडील त्यांना सांगायचे अरे पद कोणतंही असू दे पण मी 12 भोक्याचं पानं आहे, तुमचं कोणत्याही मंत्र्याकडे काम पडलं तर ते काम त्या ठिकाणी मी करू शकतो. तशी भरत भाऊ तुमची प्रतिमा या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली. पद कुठलंही तुम्हाला असू द्या पण भरत भाऊ म्हटले की ताईचे भाऊ असं म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे मी आमदार म्हणजे तुम्ही या ठिकाणी आमदार आहे. त्याच्यामुळे पदाच्या कुठल्याही गोष्टीचा आपण हे करू नका. आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी सगळे मिळून एकत्र येऊन की सगळे या ठिकाणी काम करणार आहोत. आता अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांची किती शेतकरी लाभार्थी आपल्या या ठिकाणी झाले तसे मला वाटतं जवळपास सर्वच शेतकरी लाभार्थी झालेले आहेत. 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहे असा मेसेज तहसीलदारांकडून या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे. त्याबद्दल मी या महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी सांगते की आता आमच्या निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत. आता तुमच्या सगळ्यांच्या निवडणुका या ठिकाणी बाकी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सगळ्या सर्कलची कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणूक आपल्या सर्वांना लढायची आहे. महायुती जो उमेदवार आपल्याला एक चांगला कार्यक्रम म्हणजे दीपावली निमित्त स्नेहमिलन आणि कार्यकर्त्याचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल सगळ्याच्या वतीनं ताईला मी धन्यवाद देतो.
आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम काल होणार होता, पण काही कारणास्तव सर आज ठेवण्यात आला. ताईला मी सांगितलं काल मी येतो, मला थोडं काम आहे, लवकर सोडा. ताईनं सांगितलं नाही, तुम्हाला मला भरपूर वेळ द्यावा लागेल, म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केला. आणि आज मुद्दाम होऊन आम्ही सगळे उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा खरोखर ताईला धन्यवाद देतो. आणि कन्नड तालुक्याविषयी सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं. मला एक सांगायचं की ताई, मला एक सांगायचं की सगळ्यात महत्वाचं, जर आपल्या हातून जर कुठलं जर यश आलं असं आमदार झाल्याच्या नंतर, जी सगळ्या कन्नड तालुक्याची इच्छा होती, मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस खासदार झालो होतो आपल्या आशीर्वादानं, त्यावेळेस मी कन्नडमध्ये आपल्या कार्यक्रमात मी शब्द दिला होता, आपण सगळे उपस्थित होतो, कुठल्याही परिस्थितीत आश्रम घाटाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं जर काम आपल्याला कोणतं करायचं तर आपल्याला घाटाचं करायचं. आणि ताई तुमचा वारंवार पाठपुरावा होता, वारंवार आपण गडकरी साहेबांशी चर्चा केली आणि लोकसभेत सुद्धा हा आवाज उठवण्याचं काम आपण केलं. कारण मी सांगितलं त्यावेळेस सविस्तर लोकसभेत, आज बी आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये आपण आवाज उठवला की कन्नडची परिस्थिती वाहतुकीची कशी, किती दुरून जावं लागत, कन्नडची परिस्थिती या घाटामुळे बिकट झालेली, यावर परिणाम झालेला आहे, सगळा वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. आणि हा विषय मी सभागृहात मांडला, लावून धरला, गडकरी साहेबांना मी भेटलो आणि अनेक वेळा चर्चा झाली. आणि आज त्याला यश आलं. ताई तुम्ही आमदार झाल्या, हा तालुक्याचा प्रश्न महत्वाचा हा सुटलेला आहे. आज आपल्याला हा विषय आपण लावून धरला आणि अनेक जणांनी आंदोलन केले, उपोषण केले, पण हा विषय आपण लावून धरला. नुसतं चर्चा होत होती पण प्रश्न सुटत नव्हता. पण तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालो, ताई आमदार झाल्या आणि आपल्याला यश आलेले. म्हणून मला एक सांगायचं की आज जवळजवळ 2,500 कोटी रुपये आपल्या या घाटाला मंजूर झालेले. आपल्याला कल्पना आहे की आता आपला बोगदा किती किलोमीटर राहील, आपल्याला याची कल्पना आहे. आपला पूल किती राहील, हे सगळं GR मध्ये आलेले. मला एक सांगायचं की आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आणि मी सांगितलं होतं की कन्नड मध्ये सगळ्यात अगोदर काम तर आपल्याला सगळेच करायचे, कारण कन्नड तालुक्याची परिस्थिती त्यांनी सांगितलं की बरेचशा मागण्या आहे, रस्ते असेल, अनेक विषयावर चर्चा झाली. पण मला सांगायचं की हे जे काम आहे हे काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आणि मला सांगायचं की आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं आणि गडकरी साहेबांच्या आणि आपल्या मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित दादा असेल, सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा कन्नडचा आश्रम घाटाचा विषय आपला हा, मला वाटतं आज त्याला आपल्याला यश आलेले. म्हणून मला सांगायचं की जो अनेक दिवसाचा विषय होता हा कुठंतरी आता हा मार्गी लागलेला आहे. मला वाटतं ताई आपण स्वतः जाऊन गडकरी साहेबांचं आपण अभिनंदन करणारे, मोदी साहेबाला आपण भेटणारे. आणि तात्या ज्यावेळेस हा विषय मोठा आहे, ज्यावेळेस याचं आता टेंडर निघेल, काही फॉरेस्टची आता परवानगी राहिलेली आहे, ती फॉरेस्टची सुद्धा परवानगी मिळून जाईल, कारण आता काही कुठला विषय येणार नाही. आणि मला एक सांगायचं की आपल्याला स्वतः मोदी साहेबाला कसं आणता येईल, गडकरी साहेबाला कसं आणता येईल, मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणून आपल्याला याचं आपल्याला उद्घाटन कसं करता येईल 1-1.5-2 महिन्यात, कारण आता आचारसंहिता लागल आणि निवडणुका झाल्याच्या नंतर मला वाटतं हा विषय आपण निश्चित उद्घाटन करून याच्यासाठी आपण प्रयत्न करू. दानवे साहेबांनी सुद्धा आपल्याला मदत केली, सगळ्यांनी यामध्ये मदत केलेली. फक्त मला एक सांगायचं नाही की काम करीत असताना जितकं काही आपल्याला काम करता येईल इमानीद्वारे तितकं काम करण्याचा आपला प्रयत्न. आपण फक्त कमी कुठं पडतो, जाहिरातीत कमी पडतो. आपण फक्त आपल्याला जाहिरातबाजी करता येत नाही. मला तर कधीच जमलं नाही. काय
मी फक्त काम इमानीद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. सभागृहात विषय कोण मांडतं, भेटतो कोण आणि बोर्ड लावतो कोण, हा एक विषय मला काही कळत नाही. काय मतदारसंघ कोणाचा, मी कोणाला बोलणार नाही काय, पण मला काय म्हणायचं की जर काम आम्ही नाही केलं तर तुम्ही जरूर आम्हाला बोल, पण काम जर केलं तर त्याचं त्याला श्रेय भेटलं पाहिजे या मतात. पण मला सांगायचं नाही, तुम्ही फिकीर करू नका. कन्नड जसं आता गोरणारे सर्वांनी सांगितलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अवकाळी पावसाने भोकरदन तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान. मका, कपाशी, सोयाबीन पिके उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचे निघाले दिवाळे. नुकसान भरपाईची मागणी तीव्र. बातमी भोकरदन येथून. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सलग 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची संततधार कोसळली. या असमयी पावसामुळे मका, कपाशी, सोयाबीन आणि इतर हंगामी पिके मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. पिंपळगाव, रेणुकाई, पारत, वालसांगवी, धावडा, आनवा, चळगाव, सपकाळ या भागातील शेतांमध्ये पिके जमिनीवर कोसळून कुजत आहेत. मका पिकाची कणसे कुजत असून कपाशीवरील बोंडे फुटून नुकसान वाढले आहे. तर सोयाबीनच्या शेंगा पाण्यात भिजल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकरी प्रशांत देशमुख व इतरांनी सांगितले, आम्ही कर्ज काढून पिके लावली, खत औषधे टाकली. आता पीक तयार होत असतानाच पावसाने सर्व उद्ध्वस्त केले. घरात आनंद नाही, फक्त चिंता आहे. सध्या महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्याची हालचाल झाली असली तरी ती अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की तातडीने अधिकारी पाठवून नुकसानाचे अचूक मूल्यांकन करावे आणि तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी. जर शासनाने तातडीने मदत केली नाही तर तालुकाभर तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सणासुदीच्या काळात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसाठी दुःखाचा डोंगर निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचे दिवाळे पिकासोबतच फोडले गेले अशी हळहळ पारद येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख वर्ग व्यक्त करत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी राजू शहा, जालना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड. 14 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 16 इसमांवर गुन्हे दाखल. बातमी फुलंब्री येथून. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 16,840,000 रुपयांच्या मुद्देमालासह 16 जुगारी पकडलेत. दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारावर फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील तुळजापूर सावंगी शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळ खेळताना मिळाले. या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून जुगार खेळणारे 16 जुगारी व त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल, मोटारसायकल, 4 व्हीलर गाड्या असा एकूण 14,840,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगाऱ्यांवर कलम 4-5 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस भागीनाथ वाघ, दीपक सुरोशे, संतोष पाटील, संतोष डोंगरे, सनी खरात, आनंद घाटेश्वर, अनिल काळे, महेश बिरुटे, पोलीस वाहन चालक संजय तांदळे यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 20 तारेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. गणेशपूर येथे तुटलेली विजेची तार ठरली जीवघेणी. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा बळी. बातमी कन्नड येथून.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी झालेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का बसून तरुण शेतकरी कुलदीप सिंग विजयसिंग सोळुंके वय 33 वर्ष यांचा मृत्यू झाला. गणेशपूर गावातील गट क्रमांक 35 मधील शेतातून महावितरणच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. यापैकी एक तार काही दिवसांपूर्वी तुटून जमिनीवर पडली होती. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाने दखल घेतली नाही. अखेर या दुर्लक्षामुळे तरुण शेतकऱ्याचा बळी गेला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मंगळवारी दुपारी कुलदीप गुरांसाठी चारा घेऊन शेतात गेले असता त्यांचा तुटलेल्या वीज तारेच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत म्हणून वडील शेतात गेले असता मुलगा मक्याच्या शेतात पडलेला आढळून आला. तातडीने चिंचोली उपकेंद्रात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंतर पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत कुलदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता आतिश जाधव आणि कर्मचारी दत्ता जाधव यांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नातेवाईकांनी जाधव यांना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हा बळी गेला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर शहरात गुन्हेगारीचा वाढता आलेख. दिवसाढवळ्या मारहाण, मर्डर, चोरीच्या घटना वाढल्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त. पोलीस व महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा. बातमी लातूर येथून. लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांनी सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असून सध्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लातूर शहर सध्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे चर्चेत आले आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा सर्व भागांमध्ये दिवसाढवळ्या जबर मारहाण, मर्डर, कोयता गँगच्या हालचाली तसेच गँगवॉर पद्धतीचे प्रकार घडत आहेत. शहरातील गर्दीच्या भागात, मोठ्या रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी सतत गुन्हे होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपी काही तासात पकडले जात असले तरी गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांमध्ये चर्चा आहे की गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांना हातकड्या घालून जिथे गुन्हा घडला तिथेच त्यांच्या वराती काढल्या पाहिजेत, म्हणजे इतर गुंडांना धडा मिळेल. शहरात ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक गर्दीच्या ठिकाणी किंवा बागेमध्ये फिरताना असुरक्षित असल्याचे नागरिक सांगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरी, चेन स्नॅचिंग, गंभीर मारहाण आणि घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहन प्रमाण पाहता शहरातील चोरट्यांचा व गुन्हेगारांचा तपास लागणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. शहरातील 4ही पोलीस ठाण्यांचे डीबी पथक कार्यरत असूनही या गुन्ह्यांचा तपास लागण्यात उशीर होत आहे. हे गुन्हेगार स्थानिक आहेत का की बाहेरील जिल्ह्यांमधून येतात याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे. दरम्यान लातूर शहरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील रस्ते रुंदावले असले तरी गंज गोलाई, सुभाष चौक, हनुमान चौक, मजीद रोड, शाहीर अण्णाभाऊ साठे चौक या परिसरांमध्ये दिवसभर वाहनांचा ताण आणि ट्रॅफिक जामची परिस्थिती दिसून येते. महानगरपालिकेकडून योग्य पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुचाकी आणि 4चाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. व्यापारी असून ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. लातूरकरांचा एकमुखी सूर असा आहे की शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस आराखडा तयार करून अंमलात आणावा. मुख्य चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल प्रणाली नियमित सुरू ठेवावी. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी. नागरिक आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केल्यास लातूर शहर पुन्हा एकदा शांततेचे, सुरक्षिततेचे आणि अनुशासनतेचे उदाहरण म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सविस्तर आढाव्यासाठी आमचे लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री समीर साळवे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत पाहूयात. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तपत्र, वृत्तवाहिनी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
मी आलोय लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक यांना मी माझ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्ते सर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाचा 5वा वर्धापन दिन साजरा होत आहे. माझ्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाच्या सर्व संपादक आणि वृत्तपत्र रिपोर्टर्स आणि सर्व संबंधित सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले यांच्याकडे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जीपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते. त्यासाठी चार्लीचा नंबर हे प्रभागामध्ये देऊन
वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहिती देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत का सर? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4 पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. हे आहेत आपल्या लातूरचे लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह
साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचं यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले यांच्याकडे हे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जेपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते, त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून
शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते. त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहिती देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4 पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. हे आहेत आपल्या लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये लातूर शहराचा खूप मोठा एक वजन आहे. जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी
या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत. आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर, जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, यांच्याकडे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जिपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते. त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्स मध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील,
या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा, निवेदन माहितीस्तव देऊन सुद्धा ते जर ऐकत नसतील किंवा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4 पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यात परतीच्या पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची पुन्हा धावपळ. परतीचा पाऊस पिच्छा सोडेना, शेतकरी हवालदिल. बातमी खुलताबाद येथून. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, गल्ले, बोरगाव, पिंपरी, बाजार सांगवी, सुलतानपूर परिसरात परतीच्या पावसाने आज सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. पावसाळा अधिकृतपणे संपला असला तरी परतीचा पाऊस काही केल्या पिच्छा सोडत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. नुकताच केलेला गहू, हरभरा व कांदा पेरा अवकाळी पावसामुळे खराब झाला असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापसाच्या वाती काळवंडल्या आहेत तर तूर पिकांची झाडे वाळू लागली असून फुले गळून पडत आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरा करण्याची वेळ आली आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे हे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे. अद्रक सडू लागल्याचीही माहिती मिळाली आहे. 17 मे पासून सुरू झालेल्या पावसाळ्याने यंदा समाधानकारक पाऊस दिला असला तरी आता परतीच्या पावसाने पुन्हा चिंता वाढवली आहे. सध्या तालुक्यातील नदी, नाले, ओढे, तलाव, धरणे आणि विहिरी तुडुंब भरलेल्या असून परतीच्या पावसाच्या फटकेबाजीत त्यातील पाणीसाठा कमी अधिक होत आहे. सध्या सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरी या सातत्यपूर्ण पावसामुळे शेतकरी व नागरिक दोघेही हैराण झाले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न. राजस्थान सारखे लाल दगडात होणार भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगरात. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून. छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण कृष्णापूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल 5 एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये निसर्गरम्य भव्य खाटू श्याम बाबा यांचे मंदिराचे भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक
श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सराला पेठ व परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर कोषाध्यक्ष अयोध्या यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला। संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। खाटू श्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आता राजस्थानमध्ये जाण्याची गरज नसून आता आपल्याला महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाणवाडी कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य असे मंदिराचे निर्माण होत आहे। तरी हे मंदिर पुढील 2.5 ते 3 वर्षांमध्ये पूर्ण होईल व महाराष्ट्रातील सर्व खाटू श्याम भाविकांना या मंदिराचे दर्शन मिळणार आहे। तब्बल 200 ट्रक लाल दगडांमध्ये हे मंदिर तयार होणार असून असे लाल दगड बाहेरील राज्यांमधून आता येण्यास सुरुवात होत आहे। या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटू श्याम बाबांचं एकमेव असं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना लाभणार आहे। छत्रपती संभाजीनगरात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.